बाबा विठाबाई आठवतात का? आठवलं. नाचायच्या कशा? एक नंबर. त्या कशा नाचायच्या? अरे बापरे, पब्लिक फिदा म्हणजे आता काय. आता माझं 72चं रनिंग आहे आता. लाज तर पाहुणे जरा जनाची मनाची जनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. आईच्या तमाशात ती माझ्या वेगळीच होती. आता स्वतःचा फड काढून त्याचा काहीच उपयोग नाही झाला. बिचारी सन्मानानेच जलत ते सन्मानानेच. आईने माझ्या साहेबांना, राज कपूर साहेबांना नकार दिला का? त्यांचा इतका धंदा व्हायचा ते पायाने पैसे भरायचे. बहिणींनी वेगवेगळे तमाशे काढले तेव्हापासून तिने खूप खचली ती त्या टायमाला. 1987 साली चालू तमाशा बंद करावा लागला. आज आमची मुलं त्या क्षेत्रात आल्याने एखाद्या जर खाली बसलेल्या एखाद्या प्रेक्षकाने आम्हाला बोट वाकडं करणं, घाण बोलणं, आमची मुलं कशी सहन करतील? काय नाही भेटत इज्जत कलाकारांना. कलाकारांना इज्जत दिली ना तर हे क्षेत्र टिकन. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या आयुष्यावरचा एक चित्रपट येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्ताने मी आलेली आहे नारायणगावमध्ये जिथे विठाबाईंचं संपूर्ण आयुष्य गेलं. त्या नारायणगावमध्ये त्यांचं घर कसं मी तुम्हाला दाखवते. हे घराचं प्रवेशद्वार आहे. शेजारी ऑफिस आहे जिथे आजही लोक कार्यक्रम ठरवण्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येतात. आणि त्याच्यानंतर हे मी आली आहे त्यांच्या घरामध्ये. अगदी 2 खोल्यांचं साधं घर आहे. इथनं आपण आतमध्ये एंट्री करतो. त्याच्यानंतर छोटस देवघर. जी भव्यता दिव्यता दाखवली जाते ती खरंच असते का? आणि सोशल मीडियावरती ज्या कहाण्या सांगितल्या जातात त्या खरंच असतात का, यासाठी आपण हे घर बघतोय. आणि वहिनींनी मगाशी मला हेच सांगितलं की विठाबाई कायम इथे झोपायच्या. हा त्यांची झोपण्याची जागा होती. कुठल्याही साध्या माणसाचं असतं अशा पद्धतीचं हे सगळं घर आहे. या घरानंतर मधली ही सगळी ओसरीची जागा जिथे त्यांचा सगळा वावर होता. आणि त्याच्यानंतर हे अगदी छोटस असणारं किचन. विठाबाईंची मुलं आणि नातवंड आता सोबत आपण आणि नोंद करून देते. पहिलाच भाऊ त्यांचा मोठा मुलगा राजू भाऊ, राजेश भाऊ, नातू मोहित आणि मोठा नातू. खूप प्रश्न नाही का तुमच्याकडे? प्रचंड आठवणी आहेत, प्रचंड गोष्टी आहेत. जेव्हा पिक्चर येणार किंवा आता या सगळ्या आयुष्यात म्हणजे खूप आनंद झाला. विठाबाई नारायणगावकर या नावाचा बॉलिवूड चित्रपट तयार होतो. म्हणजे हे नारायणगाव सोय विठाबाई नारायणगावकर अशी तमाशा क्षेत्र अशी की आज उंचवर जाणार आहे त्या गोष्टीचा फार मोठा आनंद झाला. मध्ये पहिल्यांदाही सांगायचंय, जो पहिल्या टीझर मध्ये तुम्ही सीन बघितलेला आहे की त्याच्यामध्ये विठाबाई एका बाळाला जन्म देतात आणि स्टेजच्या बाजूला ते बाळणपण होतं आणि ते परत नाळ कापून नाचायला येतात. ते जे बाळ आहे म्हणजे आता बाळ खूप मोठे झाले, पण कैलास भाऊ तुमचा जन्म शिखर शिंगणापूरला झाला होता 1967. अच्छा. ही सिंगणापूरची यात्रा, महादेवाची सिंगणापूरची यात्रा, तिथं खूप मोठी यात्रा असायची, तमाशा असायची. आणि ते कार्यक्रमाची चालू असताना माझ्या त्या टायमाला 9 महिने गुरुदर होती. आई स्टेजवर नाचता तिला पोटात गळा यायला लागल्या. परत ती मागं आली. आमची बहीण संध्यामाने मंगला पण सोडे त्या टायमाला आपल्या पार्टीत होत. ते म्हणले आई तू मागं जा, आम्ही तमाशा हँडल करतो. पण ती लोक काही ऐकत नव्हते. आई मागं आली. मग ती सगळं आता माहितीच आहे सगळ्या जगाला ती पिक्चर जन्म झालेला. परत स्टेजवर आली, नाचायला लागली. लोकांनी ती बघितलं. आता 10 मिनिटापूर्वी बाईचं पोट होतं ना, आता कुठे गेली ती म्हटली आता मी बाळातीन झाली. आणि नंतर म्हटलं बाई तुम्ही आता आराम करा, आमचे पैसे फिटले, तुम्ही जाऊन आराम करा. लोकांचा टाळ्याचा कडकडाट झाला आणि सगळी लोक काही न बोलता शांततेत प्रेक्षक लोक निघून गेले. खूप मला तिच्याबद्दल अभिमान आहे.
यदा कदाचित जर पुढचा जन्म जर असेल तर मीच परत पुन्हा तिच्याच पोटी जन्म घ्यावा अशी माझी आतोनात इच्छा आहे. कारण माझ्या आईचं योगदान खूप मोठं आहे. पैसे कुणी कमवतो, पैशाचं काय आज हे उद्या नाही पैसा, पण ही जी नावी जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्या आईचं नाव पोचू शकणार नाही माझी खात्री. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आईला बोलावलं होतं. राज कपूर साहेब स्वतः बोलले होते आईचा परफॉर्मन्स पाहून. राज कपूर साहेब इतके भारावून गेले की आज महाराष्ट्र राज्याची एक साधारण बाई, एक लोककलेतील अग्रगण्य बाई इतकी या कलेशी एकरूप आहे. तर ह्या कलेशी एकरूप असणारी बाई राज कपूर साहेब म्हटले की बाई तुम्ही आता इथं तर काम करतायच, परंतु फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या. परंतु आईने माझ्या साहेबांना, राज कपूर साहेबांना नकार दिला. का तर माझ्या जीवावर 100 लोक आहे आणि त्या 100 लोकांचं कुटुंब माझ्या जीवावर जगते. मी जर फिल्म इंडस्ट्रीत आले ते माझे हे कुटुंब उघडं पडेल. त्याच्यामुळे आईने आहे ना फिल्म इंडस्ट्री सोडली, परंतु तमाशा क्षेत्र सोडले. पूर्ण व्हायची अशी पूर्ण कंबर हे करायची. इतकं लवचिक लवचिक. आणि शिवाय अशी बॅग जाऊन पुन्हा स्ट्रेट उभी राहायची. विठाबाईंची चाहते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या स्तरातले चाहते, म्हणजे अगदी एकदम एखाद्या हवालापासून ते मंत्र्यापर्यंत प्रत्येक जण त्यांचा चाहतो. मग त्याची काही किस्से ऐकायचे, कसं होते चाहते, किती प्रेम करायचे. एक आमच्या आरेगाव कंडक्टर होती डोंगरे म्हणून आणलं. त्या कंडक्टरनी माझ्या आईचा फोटो देवाऱ्यात लावला होता. जी इतकी श्रद्धा होती त्या देवाऱ्यात लावला होता. आणि त्याची शेवटचं आता तो बिचारे एक्सपायर झाले ते, आणि तो फोटो आणून दिला माझ्याकडे. म्हणजे बा तुझ्या आईचा खूप चाहता होतो, हे मी माझ्या देवाऱ्यात ठेवत होतो. पण आता माझं वय झालंय, आता मी जगन काय मरल मला काय सांगता येत नाही. पवार साहेब असतील साहेबांनी केलं, तुम्हाला सांगतो विजय सिंग मोहिते पाटलांनी केलं, शंकरराव मोहिते पाटील, तुम्हाला सांगतो पृथ्वीराज बाबा त्यांनी पण आहे. म्हणजे सुशील कुमार शिंदे, सुशील कुमार शिंदे या काय मला सुशील कुमार शिंदेनी पाटबंधाऱ्याची 2 एकर जमीन आम्हाला द्यायला लावली होती स्मारकासाठी 2002 मध्ये. अजूनही कागदावर मला वाटलं मिळाली नाही ना. 2 एकर जमीन अक्वायर झाली होती स्मारकासाठी. स्मारकच झालं नाही आमच्या आहेत. कुटुंब म्हणून आम्ही पळतोयच प्रत्येकाच्या दारात. आम्ही सारखं फॉलोअप करतोय. मंत्रालयात माझ्या आईची मुलगा सारखा जातोय. काही झाली असेल. 15 दिवसाला त्याची चक्कर आहे मंत्रालयात. मी आज सगळं झाल्यापासून सगळं पाहतोय. आम्हाला ज्या टायमाला आजची जिवंत होती ना, ह्या घरामध्ये मंत्र्यांच्या रांगा लागायची आहे. कुठलाही मोठा कॅबिनेट मिनिस्टर असू दे झालं. आणि 2च खोल्यांचं घर आहे. मग मी प्रेक्षकांना सांगते की या घरामध्ये रांगा लागायच्या म्हणजे मी बसली तो काही फार मोठा बंगला किंवा असं काही आहे, म्हणजे तसं कमवायचं ठरवलं असतं तर विठाबाईंना तेही करता आलं असतं. पण त्यांनी तेही नाही म्हणजे केलं नाही, अशा अर्थाने की त्यांनी त्यावेळेस फळ चालवणं याच्याकडे जास्त लक्ष दिलं. लोकांचं चांगलं झालं पाहिजे, ज्यांच्यावरती आपले ज्यांचे संसार आहेत ते लोकांची टिकली पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं. आता मला सांगा होतो कोण काम करतं आम्ही सगळे काम करतो स्टेज येतो, मोठे बंधू आहेत, मी मॅनेजमेंट करतो, हे सगळं स्टेजवर मुलांच्या आहे नाटकांचं. आमच्या काम करते. सगळं आम्ही विठाबाईंचा परिवारच पूर्ण त्याच नावली तमाशा. विठाबाई भोमंग नारायणगावकर लोकनाटक तमाशा म्हणतात. याच नावाने आणि तो फळ आम्ही स्वतः कुटुंबातली लोक चालवतात. चर्चे नीती म्हणून सांगतो, फार जबाबदारी सांगतो. त्या तमाशा जवळ 70-80 लाख रुपये कर्ज तमाशावर. तमाशावर कर्ज आहे. म्हणजे हे कर्ज करून सुद्धा आम्ही ते नाव जपतो. आणि हे कर्ज आहे ना ऍक्च्युली कोरोनाच्या काळात या अजूनही उचललो नाही आम्ही. अजूनही सावकाराला आम्ही पैसे देतोय, त्याचं व्याज देतोय त्या पैशाचं. विठाबाईंचा जो विचार होता ना, आजीचा जो विचार होता, तमाशा ना आता सगळा बाई त्याची मोठी गाज आहे. अक्षय तमाशा करून तुझा बाबा तमाशे बंद करून चालणार. माझी आई ना वसतिगृहात एखादा कार्यक्रम घ्यायची, जी फक्त म्हणजे काय उत्पन्न होईल त्याचं फक्त तमाशाची बितागी घ्यायची. बाकीचं जे राहिलेले रक्कम आहे का ती संस्थेला नेऊन टाकायची. लाखो रुपये दिले. हो भरपूर. तपासच नाही याचा.
लय कार्यक्रम केले. एक सांगू का जबाबदारीने सांगतो मी. आज मी आमचे सोशल मीडियावर सगळे नाही ऐंशी पैसे नव्हते कुटुंबाकडे लय हाल चालले होते. त्यांनी भीक मागून वैक काढली. या आता चुकीचे बिचारी सन्मानानेच जनात ते सन्मानानेच की ज्या टायमाला गेली ना तिच्या पायापाशी लाख रुपये जवळ काय जाय कुणालाच तपास नाही आला. मधुकर मोकटे कलेक्टर होते त्या काळात पॉकेट 2002 साली. ते पुष्पचक्र आणि दुखावटा थैली होती थैली. दुखावटा म्हणून थैली ती. सरकारी तुखवटा होता, सरकारीच पैसे होते. लाख रुपये असेल तर त्या काळातले आता कोणालाच ते माहित लाख नाही. लाख किती होते होतेच का माहित 5 लाख होते ते ती ज्या आत्म्याला आणि त्या परमेश्वरालाच माहिती. कारण आम्ही त्या मनस्थितीत आम्ही मनस्थितीत मनस्थितीत नव्हतो. नव्हतो ना. आम्ही आमची आई आमच्यातून निघून गेली. आम्हाला एकामेकाला कळत नव्हतं काय करावं काय नाही. अख्खं गाव बंद होतो, अख्खं गाव. ज्या दिवशी आई वारली ना, 5-5 काही ठुटून गेले. हम्म. ते ती सगळं थैलीच जे सांगायचा मला आमच्या उद्देश संस्कारामध्ये ते हो, सगळं हो. अरे, मला सांगायचा उद्देश काय आजची आहे लोक पसरवतात का काहीतरी ठेवायचे हल्ले झाले काही नाही. ही शान्य आली शान्यच गेली तिचे बिलकुल हल्ले झाले. 14 जानेवारीला तिला 30 अटॅक आला आणि 15 जानेवारीला 30 कुटुंबाला तिला त्रास झाला. कुणालाच त्रास नाही. ती बिचारी आली तशी गेली. तिने त्रासही दिला नाही. बात नाही. मरेपर्यंत तिने कुटुंबाला त्रास दिला नाही. शानमध्ये जन्माला आली, विठरांची जी पोर होती ती शानमध्ये तिचा मृत्यू आला. 5 मुली झाल्या 3 मुली झाल्या तिला सांभाळत होती आम्ही. म्हणजे आता जे पिक्चर आलं पिक्चरचे टीचर झालंय याचं जे चालू आहे की विठाबाईचं वाईट परत शेवटचा काढले माहिती काही ना अनेक जणांनी मदत केली. शेवटचा काळ म्हणजे या टायमाला तिसरा अटॅक आला ना अनेक मंत्र्यांनी मदत केली. रामदास आठवले साहेब असतील रामदास आठवलेला तो मुलगाच पात्र होता. आणि रामदास रामदास आठवले म्हणायची. आईच म्हणायचे. आणि मंत्रालयात गेलं ना, आईला जेवण केल्याशिवाय सोडत नव्हती आठवले साहेब. लाल दिवशी गाडी असायची तिला. हा. अच्छा. आणि नेहमी आईला 50-50 हजार रुपये असे द्यायचे. आई कधी मिटिंगला नव्हती. वेटिंगला नाही ना. आधी बात नाही, नाही. पुढंच नाही. आमच्या हे आठवले साहेबांना मेसेज जरी आला ठेवाय नाही, चला कॅबिन मध्ये ये. पूर्वीच्या काळात आपण जर पैसे कोणी कधी वाढायचो समजा उदाहरण आपण आतडी गोल त्यांचा इतका धंदा व्हायचा ते पायाने पैसे वाढायचे. दाबून. पैशाचं गणित नाही तिला काळात पण तिने तिच्या आयुष्यात फार नाव कमावलं. 5-6 हजार पब्लिक तमाशाला यायचं. त्यावेळेस काय रुपये तिकीट, आठाने तिकीट. या टोकापासून त्या टोकापर्यंत अख्खं मैदान भरून हो पूर्ण. ते पैशाचं सुरुवातीची गणित यात्रा त्याचं. केला होता. कमीत कमी 5,500 पब्लिक होत त्या काय. माझ्या आईला पद्मश्री भेटाय पाहिजे. जी तिची ती कष्ट आणि हे तिचं खूप मोठं योगदान आहे. आम्ही तिची मुलं म्हणून बोलत नाही. पद्मश्री आईला भेटायला आणि अनुभव घ्यायचाय तिचा. तर तिने स्वतःचा कधीही फायदा केला नाही. आज तुम्ही पाहताय आम्ही 10x10च्या खोलीमध्ये, नाही तर आज विठाबाई नारायणगावकर ब्रँड नाव आहे, ब्रँड. आज आम्ही आहे ना 5 मजली इमारतीमध्ये असतो आज. पण काय नाही, एक छोट्याच्या 10x10च्या 2 खोल्या आहे. इथंच तिला झोपावी. शेवटचा क्षण. जगाच्या पाठीवर विठाबाई नारायणगावकरांसारखं होणार नाही हे कालही सत्य होतं आजही सत्य आणि उदय सत्य आहे. कलाक्षेत्राचा कलाक्षेत्र आहे. कलाक्षेत्र नाही वराडी. 1990ला मी, माझी आई आणि आमच्या गावातील एक 4-5 प्रतिष्ठित व्यक्ती होते. मी 7-8 जण दिल्लीला गेलो. 18 मेला मला वाटतं तो कार्यक्रम होता, राष्ट्रपती पुरस्कार वितरण. आणि ज्यावेळेस आई स्टेजवर गेली तर अख्ख्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट. विठाबाई नारायणगावकर ज्यावेळेस स्टेजवर आल्या, मग सर्वांना तिने अभिवादन केलं, नमस्कार केला. सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार केला, राष्ट्रपतींना नमस्कार केला, जे स्टेजवर मान्यवर होते त्यांना सुद्धा नमस्कार केला. पुरस्कार द्यायला स्वतः राष्ट्रपती आले, त्यांच्या मंडळी आलं. आर व्यंकटरमण होती राष्ट्रपती आणि त्यांच्या मंडळी होत्या सुनीता देवी. त्यांनी पुरस्कार वगैरे दिला आणि पुन्हा ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले. राष्ट्रपती आली त्यांच्या मंडळी, परंतु आई थांबली नाही. आई तिथंच उभी होती. आई पुन्हा तिथे गेली राष्ट्रपती साहेबापाशी, त्यांच्या हाताला धरलं. साहब हमारे साथ आइए, भाभी को लेकर आइए, हमारे साथ एक फोटो निकालिए. आईने राष्ट्रपतींना उठवलं हाताला धरून, त्यांच्या मंडळींना उठवलं आणि त्याचा साक्षीदार मी.
मी ऑडियन्स उठले ना तो फोटो असं बघ आहे, आहे. जसं आईने राष्ट्रपती नव्हतं गिरीश कर्नाड तर तोंडात बोल घातलो आणि या बाईने काय केलं बाबा राष्ट्रपती नव्हतं. हो इतके अचंबित झाले आणि ज्या वेळेस राष्ट्रपती पुन्हा स्टेजवर आले प्रेक्षक सुद्धा भारावून गेले. मी तर अक्षरशः रडलो इतका भारावून गेलो. आताचा तमाशा काय परिस्थितीमध्ये आहे? वाईट परिस्थिती, खूप वाईट. पूर्वीच्या काळात आवड मराठी दिवाणी रंगबाजी आणि सामाजिक असं वगनाट्य व्हायचं 2-2.5 तास. त्यात पूर्व तयार आहे प्रेक्षकांची पाकळी तशी आमची पूर्व. पूर्वी तमाशा 8ला चालू व्हायचा आणि पहाटे 4ला संपायचा. शुक्राची चांदणी हो त्यावेळेस कोंबड आरवलं त्यावेळेस तमाशा सुटायचा. परंतु आता त्या बैलगाड्या असं थोडं थोडं गोकीच्या वेळेस शेतात काढून जायचं लोक निघायचे. आता 9ला तमाशा 10ला तमाशा चालू पण 12-12:30ला बंद होतो. तेवढं वेळात काय काय देणार? नाही ना प्रेक्षक बदल प्रेक्षकच बदल. पूर्वीच्या काळची पिढीच नाही राहिली. पारंपरिक गण गवळण जर प्रेक्षक ऐकत नाही आत्ताच लगेचच म्हणतात ते गाणी लावा सिनेमातली. आता सगळे पण तुम्ही सांगून बघितलं का? म्हणजे सांगून बघता का? भरपूर वेळा आम्ही हो, प्रेक्षक ऐकतच नाही. अनाउन्स करतो. आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने तमाशा होईल. रंगबाजी वगनाट्य सुद्धा होईल पण वगनाट्यपर्यंत 2 सुद्धा तसे थांबत नाही. कोणाला दाखवणार? आज आपल्याकडे 70-80 कलाकार आहे लेबर आहे नर्तकी आहे. आपले जोवर आले नाही त्यांचं पोट कसं काय भरायचं? मग पैसे दिलेले असतात ते सांगतील तेच आपल्याला करावं लागतं. नाही आता ते पटत नाही आम्हाला समजा परत त्याला काय पण तुमची पुढची पिढी तमाशा घेऊन इच्छिते का की तुम्ही आणणार का? नाही आमची पुढची पिढी नाही येणार. नाही आता ही शेवटची पिढी आमच्या पोराची. काय आम्ही आता करणार आता ते परत चालते ते अजून आम्हाला माहिती 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष. आम्ही 100% तमाशा योगदान देणार जोपर्यंत आहे तोपर्यंत. तमाशा बंद नाही. तमाशा चालूच ठेवणार. ते नाव आम्ही बुजून देणार ना. आम्हाला जर 20-25 ला खरंच होते अडचण नाही त्या नावाच तर तमाशाच्याच नावच जाऊ बंद नाही करणार. महाराष्ट्राच्या लोककलावंतांसाठी विठाबाई नारायणगावकर आर्थिक लोककला विकास महामंडळ स्थापन द्यावं आणि तो विषय मांडला. तो जर झाला असता ना तर आज तमाशा अडचणी येत नव्हतं. आमचा भाऊ कमीत कमी आज 45 वर्ष झाले तमाशा करतोय. मला 40 वर्ष झाले या क्षेत्रात. आता घरी बसून आम्ही 8 महिने घरीच बसून असतो. कामच नाही दुसरं काय काम आहे आम्हाला? काय काम नाही. करणार तरी काय? शेत नाही आम्हाला शेती नाही काय नाही. शेतीतली कामं नाही साईड बाकीचं बिझनेस जोडधंदा काहीच करता नाही. पण आता महागाई पण वाढत चालली. भरपूर. दिवसेंदिवस अहो गेल्या वर्षी मी आता आम्ही सीझन केलं ना डिझेल होतं 90 रुपये. 90 रुपये होते. 90 होतं. आज रोजी डिझेल 100 रुपये. म्हणजे तुमचे 2-3 महिने डिझेल 10 रुपयाने वाढले लिटरला. रोजच्या आमचे 5-6 गाड्या असतात तमाशा रोज. त्यांचं रोजचं डिझेल तुम्हाला सांगतो जनरेटर लागेल ते 60-1 लिटर डिझेल ते लागतं. कमीत कमी आम्हाला 300 लिटर डिझेल रोज रोज लागते. बापरे रोज 250-300 रोज डिझेल लागते दर. आणि काय होतं तिथं 3,000 रुपये वाढणार. का कलाकाराला 50,000 लाख रुपये ही आगाऊ रक्कम दिली जाते काम करायच्या अगोदर. त्याला आता आपण बुक म्हणतो करण्यासाठी. उचल बर. उचल म्हणतो त्याला ऍडव्हान्स. आणि रिटर्न येईलची काय गॅरंटी? नाही ना काय होतं लॉस होतो. कधी कधी गावात एखादा समजा 2.5-3 लाखाची सुपारी झाली. समजा काही गावात अचानक एखादा प्रतिष्ठित व्यक्ती गेला तर ते येतात कॅन्सल करतात. ते येतं पुढे तमाशा आहे. आपण नाही ना म्हणू शकत तुम्ही गाडी पण केलंच पाहिजे. आज आपल्याला कळतंय तो माणूस गेलेला आहे ते बी यात्रा करत नाही ना आपण बी तमाशा करत नाही. तो बी एक लॉस जास्त होतो तमाशा. ते आम्ही शपथच खाल्लेली. मी आहे ना माझं चांगलं शिक्षण झाले मी कुठे काम करू शकतो तर मी नाही करत आहे बा. ते नाव चालवायचं कुटुंब म्हणून सगळे लोक ते नाव चालवायचे. ते नाव बंद झाल्यानंतर उपयोग नाही ना काही. आज तमाशा क्षेत्रात अनेक जणांचे तमाशा पडी पण त्या काळात जो 22 वर्ष पड बंद होतं. मग आमच्या वडिलांनी 8-9 साली तमाशा चालू केला. आम्हाला वाटत होतं ना बा आज विठाबाई मग नारायणगावकर नाव मार्केटला यावं. ते आणलं आम्ही कुटुंबाच्या माध्यमातून संघर्षातून आम्ही पुढे जातोय तमाशा चालू ठेवतो. एक तार कमीत कमी 5-5.5 आहे. हा हो तुम्ही बेट बघा ना.
आताच्या मुली हो का एवढे बांधून म्हणजे बोलणं सोपं आहे किंवा हे एक तर प्रकरण आहे. असा हातात तरी घ्यायला काय वाटत 2.5 किलोचे. पायामध्ये इतक्या बरं, वजनदार ते बांधून नाचायचं म्हटल्यानंतर किती दम लागतात आणि ते पण तालात. ते पण तालात 2.5 किलोचे असते 3 किलो. 3 किलो. डावा डोळा रोखून खुनवू नका खुनवू नका बिगी बिगी हसूनी हिनवू नका हिनवू नका आठवर जपले मी हे आठवर जपले मी तरुणपणाची सख्या साजनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परिवा कुणाची. मी ज्या विठाबाईंच्या घरामध्ये आता बसलेली आहे म्हणजे मला सांगायला खूप छान वाटतंय की माझ्या मागे ही जी बाज दिसते किंवा ही जी झोपण्याची जागा दिसते तर इथं विठाबाई झोपायच्या. तुमचं शेवटच्या काळामध्ये किंवा घरामध्ये आराम करण्याची जागा ही होती आणि हे सगळं विठाबाईंचं घर आहे. विठाबाईंचे कुटुंबीय आहे. टप्प्याटप्प्याने आपण सगळ्यांना भेटणार आहोत. पण एक महिला तमाशा कलावंताचं जीवन काय असतं, आयुष्यामध्ये काय काय अडचणी असतात आणि आजच्या काळातही त्या कशा पूर्वी होत्या त्याच पद्धतीने राहिलेल्या या सगळ्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत 2 अत्यंत नावाजलेल्या तमाशा कलावंत आहे. आपण स्वागत करूया पहिले का मालती इनामदार यांचे विठाबाईंच्या कन्या आहेत आणि त्यासोबत लक्ष्मीताईंचं त्यांच्या भाची आहे नात आहेत माफ करा. आणि अनेक वर्षांपासून ह्या दोघींना नुसतं त्यांचा सहवास आहे की या दोघीही जणी स्टेजवरती काम करणाऱ्या कलावंत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायची खरं तर इच्छा झाली. ताई, या निमित्ताने आपण बोलतोय गावोगावी तमाशे असतात आणि अजूनही लोकांच्या नजरा बदलल्यात का? म्हणजे काय काय लोकांच्या नजरा आहेत अजून आणि जी तरुण पिढी आलेली आहे त्यांची जरा नजरा वेगळ्या वळणाकडे लागलेली आहेत. पण तरी सुद्धा आम्ही करतो, तरुण पिढीचं बी मनोरंजन करतो, त्यांना सांगतो समजून की ही खरी कला जिवंत आहे. ही जी कला आम्ही दाखवतो तुमच्या समोर लाईव्ह दाखवतो. इथं सगळे जेवढे काम करतात ते लोक सगळं कष्ट करतात आणि कष्ट करून आमची कला तुमच्या समोर सादर करतो आम्ही. असं आम्हाला त्यांना पटवून सांगावं लागतं. ताई, पूर्वीपासून तुम्ही काम करता, पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस किती बदल झालाय? पूर्वी आईच्या तमाशात वेगळं होतं. आम्ही 5 बहिणी काम करून पहिली नाचणारी लागायची नाही, पण आईच्या तमाशात ती माझ्या वेगळीच होती. आता स्वतःचा फड काढून त्याचा काहीच उपयोग नाही झाला. काय फरक होता आईच्या तमाशातलं? आईच्या माझ्या अंगावर कर्ज नव्हतं. मूळ मुद्दा आम्ही 5 बहिणी आणि माझी आई, आम्ही ह्या 6 जणीत कार्यक्रम चांगला वडून घ्यायचो. आता एवढी माणसं लागतात, 100 माणसं लागतात, 17-18 नर्तकी लागतात. जर नर्तकी नाही दिसल्या काही यात्रा कमिटी म्हणतात बायाच पाहिजेत. पहिलं पूर्वी आम्ही 6 जणी करून तमाशा वाढायचो ना. आता काही त्याचा उपयोग नाही. 18-19 बाया पाहिजे, सगळे कलावंत चांगले पाहिजे, लाइटिंग चांगली पाहिजे, गाड्या चांगल्या पाहिजे. कसा तमाशा करायचा? पूर्वी माझ्या आईचा तमाशा 3च तमाशा, 3च गाड्या, 3 गाड्याचाच तमाशा होता. पण कुठं कुठं तमाशा जायचा. आता इथं खेड्या गावात सुद्धा 500 तिकीट जायला सुद्धा मुश्किल आहे. आता तेवढे कलाकार लवकर मिळतात का किंवा बांधून ठेवणं नाही, सोपं लाख आहे का? लाख 2-2 लाख रुपये द्यायची. पूर्वी 2000 रुपये. पुण्यामध्ये आमचा राहायला आम्ही होतो तो पुण्यामध्ये लय मजा. आईचा टीव्हीला कार्यक्रम असायचे तवाचे 5,000 म्हणजे 50,000. ते 5,000त आमचं सगळं कुटुंब जगायचं. इकडं कार्यक्रम करायचा, तिकडं कार्यक्रम करायचा. आई आर्यभूषण थिएटरला कार्यक्रम करायची संगीत वारीतली. सगळ्या आमची मजा होती ना तेव्हा. आता स्वतःचा फड असून मजा नाही. लाख लाख रुपये द्यावे लागतात आता. आता 2-2, 3-3 लाखाशिवाय ऐकत नाही. त्यांचं पण कलावंतांचा, बायांचा, नर्तकीचा पण प्रपंच आहे ना. आता महागाई पण थोडी वाढली का? बरोबर आहे. पण मग मला आता हे सांगा, आता ना खूप वेगवेगळ्या नृत्यांगना पण मार्केटमध्ये येतात. आपण नाव जरी नाही घेतलं तरी त्यांची नाचण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांची आधुनिक वेगळी. आहे. त्यांचे ते- शोध चालतात, त्यांची सोशल मीडिया ते स्ट्रॉंग हाताच्या नर्तकी. नागपुरी मुलं म्हणजे मुली आई येतात ना नागपुरी अमरावतीकडचं, त्यांना गणगवळण हे माहिती. त्यांना 2,000-3,000 नाही द्यायला. जे तमाशाची मालकीण येतात आमचं पहिले त्यांना शिकवावं लागतं पहिले हे पहिलं. गणगवळण म्हणजे आहे. मला परत तोच विचारायचे की पूर्वी एका म्हणजे
पारधी समाजाच्या मुली यायच्या पारधीच लय कोल्हाटी झाल्या तो. यायच्या. आता आपण जर पारध्यांना नाव ठेवले तर आमचे पुढं तमाशे फड चालणार नाहीत ना. आम्हाला त्यांच्याशिवाय पर्यायच नाही. आता ते आणि असतं का? नागपूरच्या मुलींना गणगोळून नसताच येत नाही. मग नागपूरच्या म्हणजे भंडारा ते भंडारा, तिकडं भंडारा. भंडारा बॉर्डरवरच्या हा मुली. बॉर्डरवरच्या बॉर्डरवर पहिल्या पारंपरिक मधल्या कमी का झाल्या त्याला कारण आहे की दृष्टिकोन लोकांचा बदलल्यामुळं ज्या वेळेला कोल्हाटी समाज डोंबारी समाज ज्या टायमाला या क्षेत्रात काम करत होते नंतर त्यांनी तो विचार केला की आता ठीक आहे पण नंतर तमाशे चालतील नाही चालतील नंतर ह्याची प्रसिद्धी होईल नाही होईल तर आम्ही जर आमचं जर कुटुंब आमची मुलं मुली जर त्याच्यात घातले तर नंतर त्यांचं चांगलं होईल का नाही होईल ह्या अर्थाने काय काय लोकांनी ते क्षेत्र बंद केलं. ते म्हणजे काय कोणाला नोकऱ्या लागल्या कोणाचं शिक्षण झालं कोणाचं काय झालं मग तो समाज संपला. Out झाला. नंतर आउट झाला त्याच्यातून. मग नंतर पारधी समाज आला. पारधी पण मग समाजातल्या तुमच्या- मुली आल्या. तुमच्या समोर हा मुद्दा आहे ना शिकवणं किंवा त्यांना हो त्यांना तयारच करावं लागतं. पहिला आणि- पारंपरिक जे कलाकार होते ना त्यांना तयार करायची गरज लागत नव्हती. एक आता करावंच लागतं. आणि आता गावोगावी तमाशा घेऊन जातात काय आव्हान आहे फार मोठी दादागिरी चालते. गावात गेलं रावट्या लावल्या हे लावलं का कुणी यायचं असं 100 रुपयाच्या तिकीट आज तुम्ही बाहेर किती पैसे घालवता 100 रुपयाची दादागिरी करता. काय करायचं 20,000 रुपये गाला आला त्या 20,000 डिझेल भरायचं का शिदा वाटायचा का जेवण खर्च करायचं. फार मोठं प्रोटेक्शन नाहीये पार्ट मॅडम. अडचण येते. मला असं प्रोटेक्शन भेटत नाही बाहेर. डिपार्टमेंटला पण पैसे द्यावा लागतात. डिपार्टमेंटला 10,000 रुपये द्यायचे. लायसन नाही काढलं नाही काढत. आईचं नाव घेतलं नाही काढत. लायसन नाही काढत. काय करता करा घाला अटकेमध्ये. आम्हाला तो काय आमचा 2 नंबरचा धंदा आहे. हा 100 लोक जगवतो हाच धंदा आहे ना. मला एक म्हणायचं कलेला का नाव ठेवतात ते लोक. आणि टीव्ही मध्ये बायका बघतात घरगुती उघड्या नागड्या ते चालतं का. आणि तमाशाला काय लोक नाव ठेवतात. पण मग तुम्ही बोलत नाही का त्या मी लोकांना मस्त बोलते अहो मी लय बोलते. माझ्यासारखी तर पब्लिकला कोण बोलत नाही. कुठेही कपडे बदलण्याची रूम असते किंवा हा तुमच्या नाही ते कधी- ते नाही तिथे तेवढी ताकद नाही. तेवढं महागावर येत नाही ते. आमचे जे कर्मचारी आहेत ना ते त्याची 40 पारायला असतात. 50 कर्मचारी कामाला असतात. हम्म. BR UPचेच असतात. हम्म. प्रत्येक कर्मचाऱ्याला 4-4 5-5 जणांना पाठीमागे उभं करतो ना. नाही ते आता नाही. तेवढी काळजी घेतात हो. ते रूम असतात ना आमचे. मुलींची तेवढी काळजी घेतात. आणि लेडीजचा रूम वेगळा जेंट्सचा वेगळा. कुठल्याही परिस्थितीत तिथं काही तसं सुरक्षा काय नाही. काही नाही काही नाही. कारण तेवढं हे असते आपल्याला. आमची जी कर्मचारीची हे आहेत ना लोक असतात ना ते काळजी चांगली करतात बाहेर उभे राहतात. आता तुम्ही मग अशी तिकिटाचं पण म्हटलं की जेमतेम 20,000 गल्ला होतो आणि 20,000 गल्ला म्हणजे इतके सगळे कष्ट करून आम्ही करायचं काय पुढं बसणारे जे पब्लिक असतं हा वाटेल ती शेरेबाजी हा. करणं वाटेल बोलणं. ते बोलणं ते कसं सहन करता तुम्ही काय सण काय जर नाही सण झालं का डायरेक्ट शिव्या तुम्ही विचार उत्तर द्या. मी डायरेक्ट शिव्या ते देते. देतात उत्तर. ते आमच्या डायरेक्ट शिव्या जीवाने देते मी. घाबरत. विचार करत नाही. एकदा तलवारच घेतली होती सगळ्याला मारायला. या म्हटलं माग पुन्हा हाफ कपडे घातले काय या तिला बोलावतात पुढं आणि जे काष्टावाले असते तिला मागं पाठवतात. हा असं होतं आता असं ना? चाललंय. हा आता आता असं म्हणजे याला चाललंय. डिमांड आहे का तुम्ही सांगता का अहो त्या सातारा जिल्ह्यात विचार करण्याची गोष्ट आहे. आता खेळ होता तर आईची लावणी म्हटली लाज जरा पाहुणं जरा मग ते म्हटले घुंगर काना बांधले. माझ्या पायाला लागले. म्हणजे का घुंगर बांधायचं दाखवा म्हणे तुमचा पाय. गाव यात्रा कमिटी म्हटले तेव्हा पैसे देतो म्हणे. असं बोलायचं नाही म्हटलं. तुम्ही काय आमच्या मनाची मालक नाहीये. आम्हाला बिदागिरी जी ठरली ती दिलीच पाहिजे. 30,000 40,000 50,000 महिन्याचा पगार. कष्ट शाळा शिकणाऱ्याला इंजिनियरला तर एवढा पगार आहे का मला सांग. नाही एवढा पगार ती मुलगी मागती. पाय सुद्धा हलवता येत नाही. फक्त ती मुलगी कवळी आणि दिसायला छान दिसली. प्रेक्षक खुश. खरी कला मागं पडली. आणि पूर्ण खरी कला मागं शिवाय पडली. 3,000 रुपये नाहीत तिला काही येत नाही. आणि शिवाय नाही दिला आमचे पैसे त्यांनी बुडवायचे पारधी समाजाने मग त्या मुलींनी नागपूरच्या लोकांनी आमच्या आणि ते उलट्या आमच्यावरच केस करतात. तुम्हाला नसता येते का तुम्ही 2-2, 3-3 रुपये नाईट घेता. आम्हाला आमच्या आईच्या तमाशाला 3,000 रुपये मंगला बनसोड्याच्या तमाशाला 3,000 रुपये पगार. आईच्या तमाशाला 100 रुपये रोज. आता आहे का तसं. खरी कला हा? म्हणजे याच्यामुळं हे झालंय प्रेक्षकांना. मी स्वतः प्रेक्षकांनाच कारणीभूत होते या गोष्टीला. त्यांच्यामुळे तमाशा बघण्याचा- नाचला. हो मी डायरेक्ट
म्हणजे एक कॉमेडी राहते, त्या कॉमेडीमध्ये मी असले ना पुढं तर मी डायरेक्टच प्रेक्षकांना सांगते. प्रेक्षकांना आवडतं पण प्रेक्षक टाळ्या पण वाजवतो त्या गोष्टीवर. प्रेक्षकांना मी डायरेक्ट सांगते की तमाशा 3 अक्षराचा तमाशा तुम्ही जिथं गावात ठेवता तुमचं मनोरंजन करण्यासाठी, तुम्ही खरी कला बघता का? कसं चालणार पुढे? ही कला कशी टिकणार? नाही टिकत. टिकणार तुमची पुढची पिढी करेल का? नाही नाही. करायचं. नाही का हे मी स्पष्टपणे सांगते. याच्यात आमची पिढी नकोच म्हणते, यायलाच मागत नाही. मुली पण नाही आमच्या आताची इथे. पिढी नाहीच आहे. आता आमच्या आईच्या मुली होत्या म्हणून आम्ही ते केलं. होतं. आता मुली आणि कुठे? मी एक परिस्थिती नव्हतं आमच्या म्हणजे विठाबाईच्या अख्ख्या कुटुंबात, सुना आमच्या येते मावशांच्या नाचवत नाही. कुटुंबात म्हणजे मुली नाही या क्षेत्रात. नाही, नको, ही नको आणि आता म्हटले. मुलंही नको म्हणतात. आणि नाही, मुलंही नको म्हणतात. मुलं म्हणतात काही काम करून खाऊ. का नको म्हणतात? की त्यांना पण माहिती Public चा प्रेक्षक त्रास. किती बदललं. आज आमची मुलं त्या क्षेत्रात आले आणि एखाद्या जर खाली बसलेल्या एखाद्या प्रेक्षकाने आम्हाला बोट वाकडं करणं, घाण बोलणं, आमची मुलं कशी सहन करतील? ते म्हणतील चटणी भाकर खावा पण हे क्षेत्र स्वीकारू नका. माझ्या आजीचा काळ लय वेगळा होता मॅडम, लय वेगळा. माझ्या आजीच्या काळामध्ये पूर्णपणे इज्जत भेटायची. आता प्रेक्षक इज्जत देत नाही. काय भेटते कलाकारांना इज्जत? काय नाही भेटत इज्जत कलाकारांना. कलाकारांना इज्जत दिली ना तर हे क्षेत्र टिकन. आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये पिरियड्स असतात वगैरे, अशा काळामध्ये पण डान्स करतात. करावाच लागतो. मी तर मी सुद्धा म्हणजे आमच्या मावशांनी केलं, माझ्या आजींनी केलं, पण त्यांच्या मागं मी सुद्धा 12 दिवसाचं एवढं मुलं घेऊन गेलेली मी. मुली वाढतात. ओढली बाळातीन. ते आता बघवत नाही हो, मला वाईट वाटतं ते की काय पूर्वी कला होती, आता काय झालंय. इज्जतीतच केली. नऊवारी साडी नेसणे आणि डोक्यावर पदर घेणे. माझ्या आजीच्या चेहऱ्याच्या आधावरच माझ्या आजीचा पैशानी वाटा भरायचा. आणि आता पिक्चर मध्ये अजून ते आलंय का नाही किंवा काय दिलंय का नाही ते आम्ही बघितल्यावरचा भाग आहे. पण इंस्टाग्रामला आता काय येतं, विठाबाईने असं काही केलं, story येतात. काय नाही ते मी चुकीचं तर आहे नाही ते. मान्य ते करू चुकीचं आहे. शकणार ते. आणि आता इंस्टाग्रामला लोक देतात, काही देतात. त्रास होतो बघून. बघून त्रास होतो. पण ते इंस्टाग्रामला देणाऱ्यांना पण माझं एक सांगणं आहे, विठाबाईच्या जीवनावर तुम्ही नीट कथा बघा, कुटुंबांना विचारा, 4 लोकांना विचारा. विठाबाई नारायणगावकर इज्जतीत जगलेली आहे. मी स्वतः मुलगा आहे, ही मुलगी. आता बघताना आम्ही विठाबाईंची शेवटचे दिवस फार हालत होते आणि पीठ मागून त्यांची आम्ही एवढे मोठे मुलं होतो ना, अटॅक आला त्यांना, नाही मागितली हो. अटॅक आला त्यांना, अटॅक. आजपर्यंत आम्ही तिच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने कुठं भीकच मागितली नाही आजपर्यंत. कुणाला आम्ही भीक मागणार आहे? आणि आमच्या आईने पण नाही कधी भीक मागितली. पण हे इंस्टाग्राम वाले काही पण सोडतात आणि हे चुकीचं ते आहे. मनाला आहे ना थोडं त्रास होतो. बरोबर आहे. कसं हाल होईल विठाबाईचं? नातवंड होते, सगळे होते. हा, आता वयानुसार तेवढा त्रास होणं वयानुसार फड सोडून त्या घरी राहिल्या. कुठलाही व्यक्ती ज्या वेळेला आपला बिझनेस संपल्यावर घरी राहतो त्या टायमाला थोडंफार इकडे तिकडे होणारच ना. पण एवढं नाही झालं की त्यांची लोकांपाशी भीक मागायची वेळ आली म्हणून. मी आहे ना साक्षाला, मला माहितीये ना, मी इथंच काढलेले आहेत. माझ्या आजीपाशीच राहिलेली मी दिवस, इथंच काढलेले. तर तिला माझ्या आजीचं हाल झालंच त्या नाही. टायमाला स्माईल अटॅक आला थोडा ह्याच घरात, इथंच त्या घरात नाही आणि मी लावून चक्कर आली. आमची भाऊजाई पण होती त्या टायमाला. हा, आणि तिला चक्कर येऊन खाली पडली. म्हटली दाजी, ती मला दाजी म्हणते, दाजी अरे बघा त्याला काय झालं. मी पटकन आई म्हणून सर आईनी म्हणजे डोळे झाकले. पटकन मी रिक्षा मागवली, ऍम्ब्युलन्स मागवली. डॉक्टर म्हटले डायरेक्ट पुण्याला नेली. त्याच्यावर पुण्याला तिला नेली केम हॉस्पिटलला. त्रास कोणाला दिला सांगायचं तात्पर्य काय की घरातल्या लोकांना त्रास नाही दिला. आणि केमला केमला 2 दिवस ऍडमिट होती, म्हणजे कोमातच होती. 3ऱ्या दिवशी एक्सपायर झाली. त्यांनी सांगितलं. हो. विठाबाईंच्या आठवणी निघाल्यात आणि विठाबाईंचा मुलगा माझ्यासोबत आहेत, कैलास भाऊ नारायणगावकर. आपण त्यांच्याशी बोलणारे, जाणून घेणारे. आईच्या आठवणी कुठल्याही मुलासाठी जवळच्या असतात. मग असे आपण बोलत होतं, एक वाक्य तुमच्या तोंडून गेलं की इतकं वय नव्हतं की त्या जातील. म्हणजे त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्याचं खूप टेन्शन घेतलं आयुष्यामध्ये. कसं होतं विठाबाईंचं आयुष्य? किती संघर्षाने भरलेलं होतं? खूप मोठं संघर्ष होतं माझ्या आईच्या जीवनात. त्या टायमाला आम्हाला एवढं म्हणजे कळत नव्हतं. आमच्या
बहिणींनी वेगवेगळे तमाशे काढले तेव्हापासून तिने खूप खचली ती त्या टायमाला. आणि त्याच्यातनंच तिने टेन्शन इतकं घेतलं की माणसासंगत जरा बोलायचं म्हटलं का ते डोक्यात विचार यायचे वेगवेगळे. आणि 1987 साली चालू तमाशा बंद करावा लागला. आणि जगाच्या पाठीवरती आपण म्हणतो आई असावी, ही खरोखरच आहे. आई जर नसल्या जगात सगळं शोध किती पैसा कमवतो मी उपयोग नाही. आई ही पाहिजेच, भले ते किती का गरीब असाला पण आई पाहिजे. अजूनही रोज आठवण येते. यस, रोज आठवण येते. आणि तिचं दर्शन घेतल्याशिवाय मी पाणीसुद्धा पित नाही सकाळचं. आईच्या घरी फोटो आहे, आईचा फोटो आहे, त्याला अगरबत्ती. हे सांगण्यासारखं नाही. नाही, बरोबर आहे, समजू शकतो. तर तिची आठवण रोज येते. तर रोज परमेश्वरापाशी प्रे करतो की बाबा माझ्या आई बापाच्या आत्म्याला शांती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोककलावंत आणि ते गाव, ज्या गावाचं नाव ते लावतात, त्यातलं नातं काय? ही जी सगळी लोककला आहे, ही लोककला महान मंडळींनी विकसित केली आहेच. त्या जोडीला भटके, आदिवासी, कोल्हाटी, डोंबारी अशा सगळ्या उपेक्षित जाती समूहांचा समूह या लोककलेत आहे. भाऊंनी जातीचा उल्लेख करण्याला असे सांस्कृतिक संदर्भ आहेत. भाऊंनी नारायणगावचा उल्लेख यासाठी केला की केवळ भाऊंनीच नाही तर सगळे तमासगीर आपल्या जातीचा उल्लेख, ते आपल्या गावाचा उल्लेख आपल्या नावापुढे करतात. काय कारण असेल तुम्ही लक्षात घ्या. तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, सुरेखा पुणेकर, विठाबाई नारायणगावकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, ही जी अशी सगळी गावं लावणारी नावं आहेत तमासगिरांची, त्यांना आडनाव नव्हतं का? होय, आडनाव होतं. पण परंपरेने पिढीजात आपल्याला मिळालेलं आडनाव बाजूला ठेवून त्यांनी गावाचं नाव आपल्या नावापुढे लावलं. याला एक सांस्कृतिक संदर्भ आहे. पुण्या मुंबईत बसलेल्या लोकांना तमाशाची एक त्यांनी रोमॅन्टिक कल्पना केलेली आहे, काहीतरी एक वेगळीच कल्पना केलेली आहे. तो तमाशा नाही आहे. जर तुम्हाला तमाशा समजून घ्यायचा असेल तर त्यांना नारायणगावलाच यावं लागतं. जे खरं आहे, जे घडलेलं आहे, ते त्याच लोकांच्या तोंडून तुम्हाला ऐकवण्याचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे कुठले कुठले रिपोर्ट ऐकायला, बघायला आवडतील हेही सांगा. आम्ही तिथेही जाण्याचा प्रयत्न करू. बघत राहा ऑडिशन.